पूर्व विदर्भातील 56 नगरपंचायती नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेनं 1300 एबी फॉर्म दिले। यामुळे भाजपची वाट न पाहता शिवसेना विदर्भामध्ये स्वबळाच्या तयारीत असल्याची चर्चा। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। धाराशिव, कळंब आणि मुरुम नगरपरिषदेमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार ठाकरे सेनेचा असल्याची माहिती। तर तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपरिषद काँग्रेसला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना कमी आरक्षण मिळाल्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा। निवडणूक आयोगाने याचा फेरविचार करावा, अन्यथा ओबीसी महासंघ न्यायालयात जाणार। बबनराव तायवाडे यांची माहिती। अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल। जोरदार शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षय नाईकांसह इतर उमेदवारांकडून अर्ज दाखल। सावंतवाडी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिंदे शिवसेनेकडून महिला जिल्हाप्रमुख नीता सावंत कविटकर यांना उमेदवारी जाहीर। तर युती झाल्यास काही अर्ज मागे घ्यावे लागतील याची कल्पना उमेदवारांना दिल्याचं केसरकरांनी केलं स्पष्ट। शिवाजी पार्कमध्ये लागलेल्या बॅनरला मुंबईमध्ये भाजपचा पलटवार। दादरमध्ये लागलेल्या बॅनरची चर्चा। परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक। भाजपकडून ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष टीका। नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। नाशिकमध्ये ऑपरेशन बिबट्या यशस्वी। तब्बल 2 तासांनी बिबट्याला जेरबंद करण्यात यश। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी। चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यापासून बचावासाठी साहित्याचं वाटप। गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी वितरित। गोंदिया जिल्ह्यातील बनगाव पाणीपुरवठा योजना अंतर्गत येणाऱ्या 36 गावांचा पाणीपुरवठा 5 दिवसांपासून बंद। योजनेचं बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा केला खंडित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।